सकाळचे 5 वाजले होते आणि आता मी लागली होती स्वयंपाकाला, कारण मिस्टरांना जायचं होतं 6 वाजता. मग इथं पहिल्यांदा कोथिंबीर नीट करून घेतली आणि आज बनवायची होती गवारीची शेंग आणि त्याच्यामध्ये मिक्स करणार होते मी बटाटा, म्हणजे गवार आणि बटाटाचं मिक्स भाजी बनवणार होती. इथं बटाटा कट करून घेतला, कांदा वगैरे टाकला आणि इथं मस्तपैकी गवारीची शेंग तयार झाली होती. मग लगेच चपात्या करून घेतल्या, मिस्टरांचा डब्बा भरला आणि त्यांना बाय केलं. माही पण उठली होती तोपर्यंत. मग आंघोळ केली मी आणि सगळ्यांसाठी आता इथं चहा बनवणार होते मी. चहा वगैरे बनवून घेतला. चहा, चपाती आणि बिस्किट हे सगळं असते आमच्या घरी दररोज सकाळी. मग इथं चपात्या तर मगाशी झाल्या होत्या बनवून, मग आता भाकरी बनवायच्या राहिल्या होत्या त्या बनवून घेतल्या आणि इथं चालू होते आता गहू नीट करायला, जे की राहिलेले आहेत. काल अर्धे झालेत आणि आज अर्धे करायचे आहेत. दोघांना वर गहू निघून दिले, आईला आणि आबाला, आणि मी आले खाली नंतर कपडे धुण्यासाठी. आणि ऊन एवढं आहे ना, मग त्या दोघांना पण वर गरमी लागत होती खूप जास्त. मग आईस्क्रीम आणली आणि माहीला झोपवलं होतं. माहीला झोपून गेली होती, मग तिनं पण उठली होती. मग तिला पण दिली आईस्क्रीम आणि तिनं तर झोपेतून उठल्यानं एकदम काय ती एकदम नाराज होती तिनं, कारण मी तिला घेऊन गेले नव्हते ना, तर त्याच्यामुळं मग थोडासा तिचा मूड बरोबर झाला ना, मग तिने बरोबर घेतली होती आईस्क्रीम खायला, कारण आजकाल आमची आईस्क्रीम खूपच जास्त फेवरेट झालेली आहे. आणि तिने तिच्या हातानेच खाती, दुसऱ्याच्या हाताने तिला नाही जमत खायला, म्हणजे तिला स्वतःच्याच हाताने खायचं असते. मी तिला खाऊ घालेले ना, मग तिला ते नको असते. मग थोडासा मूड बरोबर झाला की मग टेरेसवर नेलं ना, एवढा धिंगाणा करती ना तिनं आजकाल. एवढी पळायला लागली ना, म्हणजे तिच्या पायाला 1 मिनिटसुद्धा दम नसते. नुसती पळती, कुठं ही कुटाणा कर, कुठं ती कटोना कर. आणि इथं तर बघा काय करायला लागली होती. एक कबूतर होतं टेरेसवर आणि त्याला ना उडता येत नव्हतं बहुतेक, तर त्याच्याच मागं पळायला लागली. ते बिचारं तिला भिवून ती पुढं पळायले आणि पोरगी त्याच्या मागं पळायला लागलेली. आणि आजकाल माहीला ना कोणत्याच गोष्टीची भीती तर काय वाटतच नाही. तिचे कोणती जरी किडी असले ना, तिनं डायरेक्ट धरायलाच जाते. आणि इथं तर डायरेक्ट कबूतर होतं, कावळ्यालासुद्धा धरायचा प्रयत्न करायला लागलेली आहे तिनं आजकाल. आणि मग काय हे सगळं हिचे नाटकं करून झाल्याच्या नंतर खाली आली आणि आज बनवली होती खिचडी आणि तळल्या होत्या बॉबी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.